नक्कीच सर, आपल्याला एक फोन येतोय पुण्यावरून. मंगल आपटे बोलताय. मंगलजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार, मला बोला. असा प्रश्न विचारायचा आहे की मला असा प्रश्न विचारायचा की दोघं जण आले असतात तर मग काही कळशी हांडा बादल्या भरलेला उचलतात. मग ते जड उचललं की मोठी लोक कोणी सांगायला नसतात तर ते कितपत योग्य आणि धनुर्वाताचं इंजेक्शन दिल्यानंतर न खाता पिता जातात तर मग त्याला चक्कर आल्यासारखं वगैरे होतं. तर ही काळजी घेणं खूप आवश्यक आहे. तर तुम्हाला याच्या बाबतीत काय वाटतं? आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत किंवा त्यांनी कुठला आहार आणि काय घ्यावं? नारळाचं पाणी किंवा कुठलं नाचणीचं सत्वाचं लाडू हे घरचं खावं ते बाहेरचं खाता हल्ली तर त्याला तेही तुम्ही सांगावं. हो, आपण धन्यवाद. आहाराविषयी पुढच्या प्रश्नात बोलणारच आहोत. आता तुम्ही पहिला प्रश्न विचारला की वजन किती उचलायचं. आता ते त्या स्त्रीची फिजिकल किंवा शारीरिकरित्या काम करण्याची सवय किती आहे प्रेग्नन्सीच्या पहिले ते सुद्धा काउंट होतं. जर तिला सवय असेल 4-5 किलो वजन उचलायची तर ती रेग्युलरली उचलू शकते. फक्त पहिले 3 महिने टाळावं लागतं. ज्या पिरियडमध्ये अबॉर्शनचा चान्स जास्त असतो, प्रेशर ॲब्डोमेनमध्ये प्रेशर वाढल्यानंतर चान्स जास्त असतो, तेव्हा आपल्याला वेट लिफ्टिंग किंवा वजन जास्त उचलू नये हे महत्वाचं असतं. नंतर ते इंजेक्शन विषयी तुम्ही बोलले, टीटीचं इंजेक्शन. जर आपण कुठचं इंजेक्शन घेताना आपल्याला पेन होतं आणि तो एक रिफ्लेक्स असतो बॉडीमध्ये, त्याच्यामुळे आपल्याला चक्कर येते. जर आपण त्यावेळी जर शुगर कमी असेल शरीरामध्ये, आपण नाश्ता नसेल केला तर अशा वेळी चक्कर द्यायचं प्रमाण जास्त होतं. तर ते जरुरी आहे की आपण नाश्ता करूनच इंजेक्शन घ्यायला गरजेचं आहे. आणि परत तिसरा प्रश्न होता की आपण बाहेरचं खावं, तर बाहेरचं खाणं टाळलंच पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती नसतं ते हायजीन किती मेंटेन केलेली असते, ते बरोबर तिला तळलेलं असतं नाही तळलेलं असतं, त्याच्यामध्ये जे भांडे वापरतात ते नीट धुतलेले आहे की नाही. तर आपल्याला इन्फेक्शन जर टाळायचं असेल तर बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे. नक्कीच. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा. आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर तुषार पालवे सरांसोबत. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की गरोदर महिलांसाठी तुम्ही आहार व पोषणाबद्दल काय सांगाल? तुम्ही नक्की काय सल्ला द्याल? आहार किंवा पोषण हे खूप महत्वाचा घटक आहे जेव्हा स्त्री प्रेग्नंट असते किंवा गर्भधारणा झालेली असते. कारण की तिच्या शरीरामध्ये एक दुसरा जीव तयार होत असतो आणि त्याच्या ग्रोथसाठी बऱ्याचशा गोष्टीची गरज असते. जसं असतं रक्त तयार होणं गरजेचं आहे, प्रोटीनची गरज आहे, कॅल्शियमची गरज आहे. हाडं तयार होत असतात, प्रोटीनने सगळे ऑर्गन तयार होतात आणि बाकी मल्टीव्हिटॅमिन सगळ्या ऑर्गनच्या डेव्हलपमेंटसाठी लागतात. आता आहार किंवा पोषण, संतुलित आहार हा जो एक कल्पना आहे ही आता शहरातल्या लोकांना सुद्धा माहिती नाही की संतुलित आहार म्हणजे काय. आता माझ्यासारख्या वयाच्या माणसाने काय खावं किंवा 20 वर्षाच्या माणसाने काय खावं किंवा 4-5 वर्षाच्या काय खावं, त्याच्या खूप ज्ञानाची गरज आहे. आणि संतुलित आहार म्हणजे काय, आपण जेव्हा दुपारी जेवण करतो तर आपल्या जेवणामध्ये काय काय पाहिजे. आपल्या जेवणामध्ये प्रोटीन पाहिजे. प्रोटीन जो घटक आहे तो रोज शरीराला लागत असतो, कारण की प्रोटीन डिप्लेशन किंवा प्रोटीनचं प्रमाण वर खाली रोज होत असतं. कॅल्शियमची गरज आहे. कॅल्शियम का पाहिजे तर म्हणजे एक तर प्रेग्नन्सी असेल तर कॅल्शियम सप्लिमेंटची गरज आहे, पण आपल्याला सुद्धा कॅल्शियमची गरज आहे. कारण की आपल्याला बोन मेंटेन करायचे असतील, बोन मध्ये जो पोरसपणा कमी करायचा असेल तर कॅल्शियमची गरज आहे. तिसरं आलं व्हिटॅमिन किंवा प्रथिने, त्याची काय गरज आहे. आपले मज्जातंतू आहेत, बाकी नसा आहेत, त्यासाठी व्हिटॅमिनची गरज आहे. किंवा आपलं रक्त वाढीसाठी, रक्त तयार होण्यासाठी व्हिटॅमिनची गरज आहे. चौथा आलं व्हिटॅमिन डी. तो आता बऱ्याच रुग्णांमध्ये किंवा बऱ्याच माणसांमध्ये कमी आढळतो, कारण की आपलं जे सूर्यासमोर किंवा सूर्याच्या खाली आपण जे काम करतो किंवा सकाळचं जे ऊन असतं ते बऱ्याच वेळा शहरामध्ये अवॉइड केलं जातं आणि त्याच्यामुळे ते व्हिटॅमिन डीचं प्रोडक्शन शरीरात होत नाही. तर मेजरली ह्या 3-4 ज्या गोष्टी आहेत त्या खूप गरजेच्या आहे आपल्या आहारात पाहिजे. तर आपण त्या कशा मिळवाव्या, प्रोटीन कुठे मिळतील आपल्याला, प्रोटीन कसे खायचे. जे पालेभाज्या आहेत, कडधान्य आहेत, नॉनव्हेजमध्ये जे मांस म्हणतात त्याला किंवा फिश आहे, एग आहे, याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन मिळतात. आणि तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर पालेभाज्या खा, कडधान्य खा, त्यात तुम्हाला प्रोटीन मिळेल. कॅल्शियम, दुसरं आलं कॅल्शियम. कॅल्शियम कुठून मिळणार, जे
कडधान्य आहेत, चणे आहेत, त्याच्यामध्ये कॅल्शियम येतं, शेंगदाण्यात थोडं कॅल्शियम असतं, नंतर दुधामध्ये कॅल्शियम असतं, थोडं नॉनव्हेजमध्ये सुद्धा कॅल्शियम असतं, तिकडून आपल्याला कॅल्शियम मिळू शकतो. आणि जनरली आपण जर शासकीय रुग्णालयात गेला तर तिकडे आपल्याला कॅल्शियमची सप्लिमेंट मिळते आणि ती आपण रेग्युलरली घ्यावी. कॅल्शियमची गरज आहे, दोघांसाठी आहे, बालकासाठी सुद्धा आहे, जेव्हा बाळ तयार त्यासाठी गरज आहे कॅल्शियमची, तसंच आईसाठी पण आहे. आणि नंतर जेव्हा डिलिव्हरी होते त्यानंतर सुद्धा ब्रेस्ट फिडिंग करावं लागतं. आणि त्या ब्रेस्ट फिडिंग करताना जे बाळाला 6 महिने जे त्याला फूड असतं किंवा त्याचं पोषण असतं ते आईवर डिपेंड असतं. 6 महिने बाळ बाहेरचं आपण खायला देत नाही, तर तो आईकडनंच पोषण घेत असतो. तर जे पोषण चालू असतं आईला पहिल्या 9 महिन्यात, ते डिलिव्हरी झाल्यानंतर 6 महिने ते कंटिन्यू करणे गरजेचं आहे. तिसरी गोष्ट आली, आपण मगाशी बोललो ॲनिमियासाठी. तर जो आयर्न तिला स्वतःसाठी कमी पडतोय ते तर प्रमाण वाढलंच पाहिजे. आणि त्याला त्याची गरज बाळ सुद्धा आहे, बाळामध्ये सुद्धा रक्त तयार होत राहतं. तर ॲनिमिया आपण जर शासकीय रुग्णालयात व्हिजिट केली, प्रायमरी हेल्थ सेंटर असू द्या, सब सेंटर असू द्या, कुठचं किंवा मेडिकल कॉलेज असू द्या, तिकडे आपल्याला आयर्नची सप्लिमेंट मिळते. त्या गोळ्या 2 वेळा घ्यावा. जर आपल्याकडे अवेलेबल नसेल तर आयर्न कुठून घ्यावं? मग आयर्नचं जे प्रमाण असतं ते शेंगदाण्यामध्ये असतं, तसंच काही काही पालेभाज्यामध्ये असतं, त्या रेग्युलरली घ्यावा. त्याच्यामध्ये सुद्धा आयर्नचं प्रमाण असतं. आणि बीट पकडलं, बीट जे फ्रूट असतं, ॲपल असतं, त्याच्यामध्ये सुद्धा आयर्नचं प्रमाण असतं, ते आपण रेग्युलरली घ्यावं. पण आयर्न आणि कॅल्शियम हे जे रेग्युलर घटक आहेत ते प्रत्येक जेवणामध्ये रोजच्या जेवणात आलेच पाहिजे. त्याच्यामुळेच बाळाची आणि आईची डेव्हलपमेंट बरोबर होते. बाकी आता उरले विटॅमिन डी किंवा विटॅमिन B12. तर विटॅमिन B12 आणि फॉलिक ऍसिड हे जे 2 घटक आहे, जेव्हा रेड ब्लड सेल तयार होतात आणि त्या तयार होण्याची जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये फॉलिक ऍसिड लागतं. आणि फॉलिक ऍसिड अजून कुठे टाकतं तर बाळाची जेव्हा न्यूरल ट्यूब डेव्हलपमेंट होते पहिल्या 3 महिन्यात, तेव्हा जर फॉलिक ऍसिड कमी असेल तर बाळाला न्यूरल प्रॉब्लेम तयार होतात. तर प्रेग्नन्सी राहायच्या पहिले 6 महिने फॉलिक ऍसिड घेणं गरजेचं आहे आणि नंतर सुद्धा फॉलिक ऍसिड घेणं गरजेचं आहे. B12 आपल्याला जनरली नॉनव्हेज फूडमध्ये मिळतं, पण आपण सप्लिमेंट सुद्धा घेऊ शकतो. आणि बाकी आलं ते प्रेग्नन्सीमध्ये कॉन्स्टिपेशन होतं बऱ्याच बायकांना. कॉन्स्टिपेशन टाळण्यासाठी ज्या फूडमध्ये किंवा पोषणात फायबर आहेत, म्हणजे असं एक्झाम्पल भेंडीची भाजी, त्यात फायबर आहे. तर फायबरयुक्त जर आपण जेवण केलं तर कॉन्स्टिपेशन आपण अवॉइड करू शकतो. तर अशा प्रकारे पोषण खूप महत्वाचं आहे, कारण की पोषणावर डिपेंड आहे बॉडी कशी मेंटेन करेल प्रेग्नन्सीमध्ये आणि बाळ कसं बाळाची वाढ कशी होईल, ग्रो कसं होईल. अजून एक महत्वाचा घटक आहे ते पाणी पिणं रेग्युलरली. आपण कमीत कमी 1 ते 1.5 लिटर, जनरली 2 लिटर बोलतात, पण थोडी प्रेग्नन्सीमध्ये काय होतं, वॉटर रिटेन्शन किंवा शरीरामध्ये पाणी जमा व्हायला लागतं आणि बाईच्या पायाला सूज येते. तर आपण पाणी प्यावं, म्हणजे दिवसाला 8 ते 10 ग्लास पाणी पिलंच पाहिजे. डिहायड्रेशन सुद्धा कधी कधी होऊ शकतं. जर ती फिमेल वर्किंग असेल, म्हणजे ती असं नाही की घरी राहणारी स्त्री आहे किंवा हाऊसवाईफ आहे, काही काही फिमेल प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा काम करतात, ऑफिसला जातात, बाकी लेबर वर्क सुद्धा करतात. तर अशा वेळी हायड्रेशन मेंटेन करणं महत्वाचं आहे. तर पाणी सुद्धा बरोबर घेणं महत्वाचं. पण त्यांना कधी कधी नॉशिया होतं, पहिल्या 3 महिन्यात खूप नॉशिया होतो, त्यांना काहीच खावंसं वाटत नाही, पण तरी सुद्धा ते आपण घेणं गरजेचं आहे. जर पहिल्या 3 महिन्यात आपण नॉशिया होतो त्याची ट्रीटमेंट घ्यावी, त्याच्या गोळ्या घ्याव्या, पण पोषण करलं पाहिजे, कारण की पहिल्या 3 महिन्यात बाळाच्या ऑर्गनची डेव्हलपमेंट होते. तर पोषण ही खूप महत्वाची गोष्ट आहे. नक्कीच. सर, आपल्याला एक फोन येतोय, शिवानंद वसेदार बोलतायत नेपाळवरून. शिवानंदजी, तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार. नमस्कार. बोला. माझा प्रश्न असा आहे, काही ग्रामीण भागामध्ये महिला जी प्रसूतीसाठी जाणार असतात ते सरकारी हॉस्पिटलची त्या ठिकाणी व्यवस्था नसतो किंवा जाण्या येण्यासाठी व्यवस्था नसतो. तशा वेळी त्यांनी खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांनी प्रसूतीसाठी जातात, पण ते गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना सरकार अनुदान वगैरे काय देतात काय, म्हणजे असं फी वगैरे सूट वगैरे मिळू शकते काय? मग त्यांनी कशा प्रकारे काय केले पाहिजे, कागदपत्र म्हणा किंवा काय केलं पाहिजे, तुम्ही काय मार्गदर्शन करा असा प्रश्न आहे. बरं, धन्यवाद. हो, आपण जो प्रश्न विचारलेला आहे म्हणजे आर्थिक मदत जर शासकीय रुग्णालयाला जवळपास अवेलेबल नसेल तर आर्थिक मदत काय मिळू शकते, तर त्याच्या निरनिराळ्या योजना आहेत, शासन त्या योजना चालू केलेल्या आहेत.
तर तो त्याचा ते पुढील प्रश्नामध्ये ज्या 7-8 प्रकारच्या योजना आहेत त्याच्यात आपण त्याचा उल्लेख केला जाईल. पण बऱ्याच वेळा आता म्हणजे जर आपल्याकडे पैसे नसतील आणि प्रायव्हेट रुग्णालयात गेलो तर महात्मा ज्योतिबा फुले योजना आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळा प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन किंवा बाळाचं NICU ऍडमिशन हे कव्हर केलं जातं. त्या ठिकाणी शासनाकडून पैशाची मदत होते. तसंच दुसरी योजना आहे ती आयुष्यमान भारत योजना, त्याच्यामध्ये सुद्धा प्रेग्नंट लेडी किंवा NICU ऍडमिशन बाळाचं ते सुद्धा कव्हर केलं जातं. अशा वेळी आपल्याला त्या योजनेमध्ये पहिले रजिस्टर होणं महत्वाचं आहे. आपल्याकडे आधार कार्ड रेशन कार्ड पाहिजे. त्याच दोन्ही कागदपत्रावर ते रजिस्ट्रेशन करणं महत्वाचं आहे. पण ते पहिले करावं. इमर्जन्सी सुद्धा केलं जातं पण पहिले केलं असेल तर तुम्ही फायद्याचं होतं.